मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र बालाजी संस्थान बाबरा तालुका फुलंब्री या ठिकाणी मंदिर भक्त निवासात बांधकाम करत असताना खोदकामात जमिनीच्या खाली चांदीच्या वस्तू सापडल्यामुळे हे गुप्तधन शासनाने ताब्यात घेत कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र बालाजी संस्थान बाबरा या ठिकाणी महाली कुटुंबाने दान केलेल्या जमिनीत मंदिर भक्त निवास बांधकाम करत असताना जमिनीच्या खाली चांदीच्या वस्तू आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। ही घटना पोलीस ठाणे वडोद बाजार आणि तहसीलदार फुलंब्री यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी सदरील संस्थांना भेट देत 5 किलो 600 ग्रॅम चांदीचा ऐवज पंचांसमक्ष जप्त करून पंचनामा करून शासन दरबारी जप्त केले आहेत। यावेळी फुलंब्री तहसीलदार कानगुले, वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झुंझुर्डे, संस्थान अध्यक्ष कचरू मैंद, बाबरा तलाठी मधुकर थोरात, प्रभाकर वाघ, बालाजी संस्थान विश्वस्त संजय चव्हाण, कारभारी घुमरे, रामकिसन मैंद, सुभाष पाथरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। या ठिकाणी खोदकाम जेसीपी द्वारे कॉलमचं चालू असताना अचानक त्या ठिकाणी 3-3.5 फुटावरती चांदीच्या या वस्तू दिसल्या। बरेचसे गावकरी त्या ठिकाणी होते। ट्रस्टीचे मी स्वतः होतो, ट्रस्टीचे सदस्य होते। ज्या वेळेला त्या निघल्या त्यावेळेला कोणी त्याला हात लावायला तयार नव्हतं। कोणाला वाटायचं की याला हात लावला तर काही अटॅक येईल, काही हे होईल, परंतु त्या ठिकाणी आम्ही त्याला बघितलं आणि जमा केलं आणि एका थैलीमध्ये भरून आणि मंदिरात आणलं। तरी आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना पहिला फोन केला आणि पोलीस स्टेशनला PSI साहेबाला सुद्धा एक फोन केला आणि त्यांना माहिती दिली। त्यांनी आम्हाला सविस्तर या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी थांबा। रात्री सुद्धा या ठिकाणी 100-200 लोक मंदिरात रात्रभर पहारा देऊन होते, सील केलेलं होतं त्यांनी येऊन। आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा रात्रीच आम्हाला सांगितलं की आम्ही सकाळी येतो, त्यांनी सुद्धा येऊन आम्हाला या ठिकाणी मदत केली। तसेच पोलीस स्टेशन व तहसील यांची सुद्धा आम्ही या ठिकाणी ट्रस्टीच्या वतीने आभार मानतो आणि पुढे आम्हाला त्या कामासाठी त्यांनी मदत त्याची करावी हीच आम्ही बालाजीच्या चरणी विनंती त्यांना करणार आहे। कारण मोठं काम आहे। विषय असा आहे की सदरील बांधकाम कशाचं चालू आहे? त्या ठिकाणी भक्त निवासचं बांधकाम चालू आहे। कारण यात्रेला आणि असेही रोज 200-400 लोक या ठिकाणी येतात, पण राहण्याची व्यवस्था नाही। गावकऱ्याच्या एक लक्षात आलं की बा इथे कुठेतरी भक्ती निवास पाहिजेत, कारण ह्या मंदिराचं 450 ते 500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। तिरुपती आणि बाबरा आणि राजा देऊळगाव हे तिन्ही बालाजी एकच आहे। त्या ठिकाणाहून त्यांनी या ठिकाणी याच्यामध्ये काय काय वस्तू सापडल्या? याच्यामध्ये चांदीच्या काही कड्या आहे, काही दंडोळे आहे, काही साखळ्या आहे, अशा या वस्तू पुरातन काळातल्या वस्तू आहे। तरी आम्ही जे आहे बाबराचे तिथे त्यांच्या जमिनीवर जे बांधकाम होणार होतं त्यासाठीच्या उत्खनन करत असताना काल चांदी सदृश्य पुरातन काळातील जे दागिने आहेत ते भेटलेले होते। त्यासाठीचे आपण जे ट्रेजर आणि ट्रोव्ह ॲक्ट आहे 1878 इंडियन, त्यानुसार आपण त्याची जप्तीची कारवाई केलेली आहे। त्यानुसार सदरील दागिने जप्त करून सील बंद करून हे आपण गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये ठेवणार आणि पुढील प्रोसेस जे आहे ते माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात येईल। बालाजी संस्थानला जे दागिने मिळाले तर या संदर्भात नंतर पुढे काय कारवाई होईल? ते ट्रेजर आणि ट्रोव्ह ॲक्ट जो आहे 1878चा त्याच्यानुसार पुढची प्रक्रिया माननीय जिल्हाधिकारी पार पाडतील। नमस्कार, माझं नाव निखिल महाले। आमचे आजोबा बाबूराव रामचंद्र महाले यांच्या नावाने आमची जागा होती मंदिरासमोर। त्यातली आमची जवळपास 1337 स्क्वेअर फीट जागा होती। त्यातली आम्ही बरीचशी जागा संस्थानला दिली आणि संस्थानला सांगितलं का तुम्ही इथं काहीतरी भक्तनिवास वगैरे करा। त्यांनी काम पण चालू केलं कालच आणि काम चालू करत असताना जे तिथं सापडलं समजा त्या वस्तू चांदीच्या आणि अजूनही काही वस्तू तिथं सापडल्या तर व्यवस्थित त्याचा शोध घ्यावा आणि जे त्यातून काही निघेल ते सर्वच्या सर्व मंदिर विकासाला ते मिळावं यासाठी मी प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण ही सर्व जी भेटलेली मालमत्ता आहे ही संस्थेला द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।